नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण जीएस फर्स्ट एमपीएससी आणि यूपीएससीचा जो मेन्सचा सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये जीएस फर्स्टचा सिलेबस आपण डिटेल ॲनालिसिस विथ रेफरन्स बुक कुठले कुठले तुम्हाला वाचायचे आहेत त्याविषयी आपण सविस्तर पाहिलेलं आहे। आज आपण बघूयात जीएस सेकंड, यामध्ये आपल्याला सिलेबस कसा दिलेला आहे आणि या सिलेबस वाचत असताना आपल्याला सिलेबससाठी कुठले बुक्स वाचायचे आहेत हे आपण आज पाहणार आहोत। एमपीएससी आणि यूपीएससी इंटिग्रेटेड स्टडी स्ट्रॅटेजी कशी हवी, त्याच्यासाठी कुठले बुक्स हवेत आणि डिटेल सिलेबस अनालिसिस विथ रेफरन्स बुक आज आपण पाहणार आहोत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुचेंद्र देशमुख आणि आज आपण बघूयात जीएस फर्स्टचा जो पेपर 5 आहे 250 मार्कांसाठी जनरल स्टडीज सेकंड आपण असं म्हणतोय, त्याला जीएस सेकंड म्हणतोय। त्याचा सिलेबस काय आहे ते पाहूयात। गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन विथ सम वेटेज टू महाराष्ट्र। इथे बघा, हा सिमिलर जो सिलेबस आहे तो सिमिलर यूपीएससी सारखा आहे, पण याच्यामध्ये एक गोष्ट ऍड केलेली आहे विथ सम वेटेज टू महाराष्ट्र। हे एमपीएससी साठी हे महत्वाचं आहे, महाराष्ट्राचा वेटेज। तर आपण पुढे बघणार आहोत तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन सिलेबस बघणार आहोत आणि सर्व याची बुक लिस्ट आपण याच्या शेवटी पाहणार आहोत। तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय काय येतं आपण पाहूयात। इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ओके, संविधान, भारतीय संविधान कसं तयार झालं, हिस्टोरिकल अंडरपिनिंग कशी झाली, त्याची इव्होल्युशन कसं झालं कॉन्स्टिट्यूशनचं, कॉन्स्टिट्यूशनचे फीचर्स काय आहेत, अमेंडमेंट्स म्हणजे घटना दुरुस्ती कुठली आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये, कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या घटना दुरुस्ती केलेल्या आहेत ते पाहणार आहोत। त्याचबरोबर सिग्निफिकंट प्रोव्हिजन अँड बेसिक स्ट्रक्चर जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं ते पाहणार आहोत। सेकंड जो पॉइंट आहे सिलेबसमध्ये, फंक्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द युनियन अँड स्टेट, युनियन आणि स्टेटच्या फंक्शन काय आहेत आणि त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय काय आहेत असणार आहेत हे आपण पाहणार आहोत। इश्यू अँड चॅलेंजेस पार्टनिंग टू द फेडरल स्ट्रक्चर, जो फेडरल स्ट्रक्चर आहे इंडियाचं त्याच्यामध्ये इश्यू अँड चॅलेंजेस काय काय आहेत, डिव्होल्युशन ऑफ पॉवर अँड फायनान्स अप टू द लोकल लेवल्स अँड चॅलेंजेस देअर इन, डिव्होल्युशन ऑफ पॉवर काय आहे हे आपल्याला सुद्धा इथे अभ्यासायचं आहे। सेपरेशन ऑफ पॉवर बिटवीन व्हेरियस ऑर्गन्स, ओके, ही जी पॉवर आहे ती वेगवेगळ्या ऑर्गन्स मध्ये कशी डिवाइड झालेली आहे ते आपण पाहणार आहोत। डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम अँड इन्स्टिट्यूशन हे सुद्धा आपण इथे अभ्यासणार आहोत। कशा अंडर इंडियन कॉन्स्टिट्यूशन अंडर आपण हे पार्ट्स अभ्यासणार आहोत। त्याच्यानंतर आहे कंपॅरिझन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्कीम विथ दॅट ऑफ अदर कंट्रीज। सर्वांना माहिती आहे आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन कसं घेतलेलं आहे आपण, हे पॅच वर्क आहे, बाकीच्या देशांकडून घेतलेलं आहे। मग इथे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आणि बाकीच्या ज्या देशांकडून आपण घेतलेले किंवा बाकीचे जे देश आहेत या देशांमध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय काय फरक आहे, थोडक्यात इंडियन कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, ब्रिटिश कसं आहे, हे आपण इथे सर्व देशांचं कॉन्स्टिट्यूशन अभ्यासणार आहोत। ओके, इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये एवढा भाग कव्हर होतोय। याच्यानंतर जो पोर्शन आहे तो आहे इंडियन पॉलिटिक्सचा सिलेबस आपण बघणार आहोत। आता इंडियन पॉलिटीमध्ये काय काय येते आहे, इंडियन पॉलिटीमध्ये पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर, पार्लमेंट काय आहे, ओके, स्टेट लेजिस्लेचर कसे आहेत हे आपण इथे अभ्यासाचं आहे। स्ट्रक्चर कसं आहे, फंक्शनिंग कसं आहे आणि कंडक्ट ऑफ बिझनेस कसा चालतो पार्लमेंटचा आणि स्टेट लेजिस्लेचरचा। त्याचबरोबर पॉवर जे आहे, पॉवर, प्रिव्हिलेजेस अँड इश्यू अरायझिंग आउट ऑफ दिस, आणि याच्यामधून कशा पॉवर डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहेत, याच्यामधून नवीन अराईज कसे इश्यू होतात हे सुद्धा इथे आपल्याला अभ्यासायचं आहे। त्याचबरोबर स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन, फंक्शनिंग ऑफ द एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी, ओके, इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे 3 ऑर्गन आहेत, कुठले कुठले, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर आणि ज्युडिशियरी। इथे आपल्याला अभ्यासायचं आहे एक्झिक्युटिव्ह, तिन्ही ऑर्गन अभ्यासायचे आहेत, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी अभ्यासायचं आहे। मिनिस्ट्रीज, डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट हे अभ्यासायचे आहे। प्रेशर ग्रुप्स कुठले कुठले आहेत, ते कसे ऍक्ट करतात, ते कसे कार्य करतात हे सुद्धा आपल्याला इथे बघायचं आहे। आणि फॉर्मल अँड इन्फॉर्मल असोसिएशन अँड देअर रोल इन द पॉलिटी, बाकीच्या ज्या असोसिएशन सुद्धा आहेत, संघटना ज्या असतात त्या संघटनाचा रोल सुद्धा आपल्या इंडियन पॉलिटीमध्ये कसा आहे ते इथं आपल्याला अभ्यासाचं आहे। सर्वात महत्वाचं आहे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, 73 कॉन्स्टिट्यूशन आणि 74 कॉन्स्टिट्यूशन ऍक्ट जो आहे, 73 पंचायत राज आहे आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचा जो ऍक्ट आहे 74 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट तो सुद्धा इथं आपल्याला अभ्यासायचा आहे। त्याच्यानंतर सेलियंट फीचर ऑफ द रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट। आता पीपल ऍक्टचे रिप्रेझेंटेशन जो आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट, याचे सेलियंट फीचर कुठले कुठले आहेत हे सुद्धा इथं आपल्याला अभ्यासायचं आहे। त्याचबरोबर अपॉइंटमेंट टू व्हेरियस कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट,
कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट सांगितलेल्या आहेत, त्याचबरोबर कशा पॉवर दिलेल्या आहेत, फंक्शन आणि रिस्पॉन्सिबिलिटी कशा आहेत ऑफ व्हेरियस कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. ओके, जसे की आपण हे बघत आहोत UPSC आणि MPSCचा जो सिलेबस आहे ही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे. अशा कुठल्या कुठल्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत ह्या इथं आपल्याला या पोर्शन मध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. स्टॅट्युटरी, रेग्युलेटरी आणि व्हेरियस क्विसी ज्युडिशियल बॉडीज. क्विसी ज्युडिशियल बॉडीज म्हणजे कशा आहेत हे सुद्धा आपल्याला सिलेबसमध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत सोशल जस्टिसचा सिलेबस. आता याच्यामध्ये आपण सेकंड पेपरमध्ये बघतो, सेकंड पेपरमध्ये हे पार्ट्स आहेत. याच्यामध्ये आपण बघणार आहोत सोशल जस्टिसचा सिलेबस काय आहे. हा जो सेकंड पेपर आहे मी पार्ट वाईज सुद्धा डिवाइड केलेला आहे, कारण मुलांनाही समजण्यासाठी सोपं जावं त्याच्यामुळे. सोशल जस्टिसमध्ये काय येईल, गव्हर्नमेंट पॉलिसीज. ओके, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज येतील अँड इंटरव्हेन्शन्स फॉर डेव्हलपमेंट इन व्हेरियस सेक्टर्स अँड इश्यू अरायझिंग आउट ऑफ देअर डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन. पॉलिसी राबवत असताना गव्हर्नमेंटला त्याचं डिझाईन आणि इम्प्लिमेंटेशन करत असताना कुठले कुठले इश्यू येतात हे आपण इथे बघायचं आहे. त्याचबरोबर डेव्हलपमेंट प्रोसेस अँड डेव्हलपमेंट इंडस्ट्री हे बघायचं आहे. द रोल ऑफ NGO, रोल ऑफ NGO बघायचं आहे. सेल्फ हेल्प ग्रुपचं बघायचं आहे. व्हेरियस ग्रुप्स अँड असोसिएशन्स, त्याच्यानंतर डोनर्स, चॅरिटीज, इन्स्टिट्यूशनल अँड अदर स्टेक होल्डर हे आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. त्या वेलफेअर स्कीम कशा असतात फॉर कोणासाठी, वल्नरेबल सेक्शन्स आहेत, वल्नरेबल सेक्शनसाठी वेलफेअर स्कीम्स कशा असतात. ऑफ द पॉप्युलेशन बाय द सेंटर अँड स्टेट अँड परफॉर्मन्स ऑफ दिस स्कीम. ओके, सेंटर आणि स्टेट कडून कुठल्या कुठल्या स्कीम काढल्या जातात, त्याचा परफॉर्मन्स ट्रॅक रिपोर्ट कसा होतो हे सुद्धा आपल्याला इथे बघायचं आहे. त्याचं मेकॅनिझम बघायचं आहे. लॉज, इन्स्टिट्यूशन, बॉडीज कॉन्स्टिट्युटेड फॉर द प्रोटेक्शन अँड बेटरमेंट ऑफ दीज वल्नरेबल सेक्शन हे सुद्धा आपल्याला अभ्यासाचं आहे. म्हणजे थोडक्यात त्या पॉइंटमध्ये काय बघायचं आहे, ते वल्नरेबल सेक्शन आहे. या वल्नरेबल सेक्शनसाठी कुठल्या कुठल्या स्कीम इम्प्लिमेंट होतात, स्टेट गव्हर्नमेंट कशा स्कीम इम्प्लिमेंट करतं, सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी कडनं कुठल्या स्कीम इम्प्लिमेंट होतात हे आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. रिलेटिंग टू द डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ द सोशल सेक्टर सर्व्हिस रिलेटिंग टू द हेल्थ, एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्स. महत्वाचे पॉईंट आहेत. याच्यामध्ये काय काय इश्यू असतील हे इथं अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर पॉवर्टी अँड हंगरचे सुद्धा इश्यू आपल्याला इथे अभ्यासायचे. इश्यू रिलेटेड टू द पॉवर्टी अँड हंगर हे सुद्धा आपल्याला या सोशल जस्टिस अंडर आपल्याला पेपर सेकंड मध्ये अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर आहे गव्हर्नन्स. ओके, गव्हर्नन्स मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट्स ऑफ गव्हर्नन्स पाहायचं आहे. ट्रान्सपरन्सी कशी असते अँड अकाउंटेबिलिटी. महत्वाचे पॉईंट आहे ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी हे आपल्याला अभ्यासायचं आहे. ई गव्हर्नन्स कसं असतं, त्याचं ऍप्लिकेशन काय आहेत, ई गव्हर्नन्सचे कुठले कुठले मॉडेल्स आहेत, त्याचा सक्सेस रेट कसा आहे, लिमिटेशन ई गव्हर्नन्ससाठी कुठले लिमिटेशन्स येतात किंवा येऊ शकतात अँड त्याचं पोटेन्शियल कितपर्यंत हे इम्प्लिमेंट होतं हे आपल्याला ई गव्हर्नन्सच्या बाबतीत इथे पाहायचं आहे. त्याच्यानंतर सिटीजन चार्टर ऍक्ट आहे, तो आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. त्याचबरोबर ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी अँड इन्स्टिट्यूशन अँड अदर मेजर सुद्धा आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत गव्हर्नन्सच्या अंडर सेकंड पेपरमध्ये. रोल ऑफ सिव्हिल सर्वंट इन डेमोक्रेसी सर्वात महत्वाचा आहे. आपण जो अभ्यास करतो, आपण अभ्यास केल्याच्या नंतर काय होणार आहोत, आपण सिव्हिल सर्वंट होणार आहोत. मग इथे रोल ऑफ सिव्हिल सर्वंट इन इंडियन डेमोक्रेसी कसा असेल हे आपल्याला अभ्यासायचं आहे. खूप महत्वाचा पॉईंट आहे, सिव्हिल सर्वंटचा रोल कसा असेल डेमोक्रेसीमध्ये. इंटरनॅशनल रिलेशन. ओके, सिलेबस आपण पाहणार आहोत. इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजे काय आहे मित्रांनो, तर भारताचे आणि बाकीच्या शेजारच्या किंवा इतर देशांसोबत जे रिलेशन्स असतात, आंतरराष्ट्रीय संबंध असतात, हे संबंध कसे असायला पाहिजेत हे आपण इथे अभ्यासणार आहोत. इंडिया अँड इट्स नेबरहुड त्यांचे रिलेशन कसे आहेत, म्हणजे इंडिया आणि आपल्या जवळपासचे जे आहेत पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, चायना या सर्वांचं इंडियासोबत, श्रीलंका या सर्वांचं इंडियासोबत, भारत या देशासोबत रिलेशन कसं आहे, पॉलिटिकल असेल, ओके, वेगवेगळ्या अँगलने कसं रिलेशन आहे हे आपण इथे इंडिया आणि नेबरहुड मध्ये अभ्यासणार आहोत. बायलॅटरल, रिजनल आणि ग्लोबल ग्रुपिंग अँड अग्रीमेंट इन्व्हॉल्विंग इंडिया अँड अदर अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट हे इथे अभ्यासणार आहोत. त्याच्याबरोबर इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिकल पॉलिसीज डेव्हलपमेंट अँड डेव्हलपिंग कंट्रीज ऑफ इंडियाज इंटरेस्ट अँड इंडियन डायस्पोरा. इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑन डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज. ओके, आपल्याला काय बघायचं आहे, पॉलिटिक्स आणि पॉलिसीजचा डेव्हलपिंग कंट्रीवरती कसा इफेक्ट होतो आणि डेव्हलप्ड कंट्रीवरती इंडियाचं रिलेशन कसं आहे
हे आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन अभ्यासायचे आहेत, एजन्सीज अभ्यासायचे आहेत आणि फॉर देअर स्ट्रक्चर अँड मॅन्डेट. ओके, काय काय इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन कुठल्या आहेत, एजन्सी कशा आहेत, त्या कशा वर्क करतात, हे इथं आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन या अंडर आपल्याला अभ्यासायचं आहे. आपण पाहिलेलं आहे की जीएस सेकंड जो पेपर आहे UPSC आणि MPSC मेन्सचा, त्याचा अभ्यास किंवा अभ्यासक्रम कसा आहे हे आपण इथं अभ्यासलेलं आहे. त्याचबरोबर आता या पेपरसाठी महत्त्वाची बुक लिस्ट कुठली आहे. विद्यार्थ्यांचा बराच मोठा प्रश्न आहे की सर आम्हाला सिलेबस आला पण बुक अवेलेबल नाहीत. मित्रांनो, जरी बुक आत्ता अवेलेबल नसतील तर काही दिवसांनी संपूर्ण बुक्स हे मराठीमधले तुम्हाला अवेलेबल होतील. आत्ता संपूर्ण बुक्स, जास्त बुक्स पाहिले तर आपण इंग्लिशमधले अवेलेबल आहेत. अवेलेबिलिटी तुम्हाला लवकरच होईल मराठीच्या बुक्सची. त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली सिंपल जे स्टेट बोर्ड आहे, NCERT आहेत, ह्या तुम्हाला वाचायलाच हव्यात. ओके, आता बुक्स कुठले कुठले आहेत आपण पाहणार आहोत. तर राज्यशास्त्र या विषयामध्ये, इंडियन पॉलिटी या विषयामध्ये भारताची राज्यघटना आणि शासन सर्वात बायबल आहे हे सेकंड पेपरचं, आपण असं म्हणूयात. लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे. हे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे आणि हे मराठीमधून सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही हे मराठीमधून सुद्धा हे बुक्स वाचू शकता. त्याचप्रमाणे इंग्लिशमधून सुद्धा इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत अवेलेबल आहे. NCERT 11ची NCERT, 12ची NCERT, ओके, कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्ससाठी या खूप महत्त्वाच्या आहेत. कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्ससाठी खूप महत्त्वाचे NCERT 11th आणि 12चे आहेत. त्याचबरोबर DD बसूचे इंडियन पॉलिटी पुस्तक आहे, हे सुद्धा खूप तुम्ही वाचू शकता. पुष्पेश पंच इंटरनॅशनल रिलेशनसाठी बुक आहे, हे सुद्धा तुम्ही वाचू शकता. आणि इंटरनॅशनल रिलेशनसाठी बरेच आपले NCERT आहेत, NCERT तुम्ही ह्या नक्कीच वाचायला हव्यात. ओके, त्याच्यानंतर पॅक्स इंडिका शशी थरूरचं पुस्तक आहे. एक्स्ट्रा तुम्ही आणखी नॉलेज तुम्हाला हवा असेल, एक बॅकग्राऊंड हवा असेल, तर तुम्ही पॅक्स इंडिका हे सुद्धा बुक्स तुम्ही शशी थरूरचं वाचू शकता. मला वाटतं मित्रांनो हा आजचा व्हिडिओ कळाला असेल. सिलेबस कसा आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालं असेल की GS सेकंडचा पेपर हा कसा आहे, याच्यामध्ये डिवायडेशन कसं झालेलं आहे, वेगवेगळ्या सेकंड पेपरमध्येच वेगवेगळ्या पार्ट किंवा सब्जेक्ट वाईज डिवायडेशन कसं झालेलं आहे हे आपण आज अभ्यासलं आहे. त्याचबरोबर या सेकंड पेपरसाठी बुक लिस्ट कुठली कुठली असणार आहे हे सुद्धा इम्पॉर्टंट बुक लिस्ट जी आहे ती तुम्हाला मी सांगितलेली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ब्रेस एज्युकेशन अकॅडमीचे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. iOS आणि Android या दोन्हीवरती ब्रेस एज्युकेशन अकॅडमीचं ॲप उपलब्ध आहे. तुम्ही ते ॲप सुद्धा डाउनलोड करू शकता. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.